रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेले 100 टन सोनं भारतात परत आणलंय। भारताच्या अर्थव्यवस्थेवरती याचा सर्वात चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये जवळपास 100 टन सोनं भारतात आणण्यात आलंय। देशात भविष्यात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आरबीआय देशाच्या तिजोरीमध्ये सोनं वाढवत असल्याचं देखील सांगितलं जातंय। मार्च महिन्याच्या शेवटी आरबीआयकडे 822.1 टन सोनं होतं आणि त्यापैकी 413.8 टन सोनं अनेक वर्षांपासून आरबीआयनं ब्रिटनमधील सेंट्रल बँकेत ठेवलं होतं। आता भारत ब्रिटनमध्ये ठेवलेलं सोनं हळूहळू भारतात परत आणत आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं 100 टन सोनं भारतात परत आणलंय। भारताच्या अर्थव्यवस्थेवरती याचा सर्वात चांगला परिणाम पाहायला मिळतोय। तर टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये जवळपास 100 टन सोनं हे भारतात आणण्यात आलंय। देशात भविष्यात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आरबीआय देशाच्या तिजोरीमध्ये सोनं वाढवत असल्याचं देखील सांगितलं जातंय। मार्च महिन्याच्या शेवटी आरबीआयकडे 822.1 टन सोनं होतं, त्यापैकी 413.8 टन सोनं अनेक वर्षांपासून आरबीआयनं ब्रिटनमधील सेंट्रल बँकेत ठेवलं होतं आणि आता भारत ब्रिटनमध्ये ठेवलेलं सोनं हळूहळू भारतात परत आणत आहे। तर आरबीआयनं 100 टन सोनं देशात आणले। बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलेल्या सोन्यापैकी 100 टन सोनं आरबीआयनं परत भारतात आणलंय। एका स्पेशल विमानानं सर्व सोनं परत आणलं गेलंय। आरबीआयच्या देशाच्या तिजोरीमध्ये हे सोनं आता ठेवण्यात आलंय, तर मुंबई आणि नागपूरमध्ये हे सोनं साठवलं गेलंय। 1991 नंतर असा पहिल्यांदाच निर्णय घेण्यात आलाय। देशात सध्या आरबीआयनं 100 टन सोनं साठवलंय, तर इंग्लंडमध्ये 413 टन आहे। सध्या आरबीआयकडे एकूण 822 टन सोनं आहे। 2019 पासून आतापर्यंत आरबीआयनं जवळपास 200 टन सोनं खरेदी केलंय। गेल्या वर्षी 27.5 टन सोन्याची आरबीआयकडून खरेदी करण्यात आली आहे। बहुतांश देशाचं सोनं साठवण्याची जागा म्हणजे बँक ऑफ इंग्लंड आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचं सोनं बँक ऑफ इंग्लंडच्याच तिजोरीत ठेवलं जात होतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। महेश, खरं तर आपण पाहतोय भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये खरं तर ठेवलेलं इंडियानं जे सोनं होतं 100 टन ते आता परत भारतात आणण्यात आलंय। याचा अर्थव्यवस्थेवरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतोय? नक्कीच भारतासाठी एक जमेची बाजू आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आरबीआय जी सगळ्या बँकांची जननी समजली जाते, मदर ऑफ ऑल बँक म्हणून ज्याला ओळखलं जातं, आरबीआयने गेल्या काही वर्षांमध्ये 27 टन सोनं खरेदी करून भारताच्या तिजोरीमध्ये जमा केलेलं आहे। भारताकडे 822 टन सोनं होतं, त्यापैकी 413 टन सोनं जे आहे ते बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि आत्ताची आणि भविष्याची परिस्थिती पाहता टप्प्याटप्प्याने सोनं हे परत भारतात आणण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। याचं कारण एक असं की आरबीआयच्या सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे ती अशी की आत्तापर्यंत 100 टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमधून भारतात आणण्यात आलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन 100 टन सोनं आणण्याची तयारी आरबीआयने सुरू केलेली आहे। कारण भविष्याचा वेध घेता ही जमेची बाजू आहे। एक काळ होता, म्हणजे 1991चा काळ जर आपण बघितला तर चंद्रशेखर यांच्या सत्तेत भारताला सोनं हे परदेशात गहाण ठेवावं लागलं होतं, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती आणि त्याला अनुसरूनच हा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर भारताची बाजारपेठ ही जगासाठी खुली करण्यात आली होती। आर्थिक पेठेत ग्लोबलायझेशन आल्यानंतर भारतामध्ये हळूहळू इन्व्हेस्टमेंट यायला लागली। भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती टप्प्याटप्प्याने मजबूत होत चाललेली आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की आपलं जे सोनं आपण बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलेलं आहे ते परत भारतात आणत आहोत। तर एकंदरीत पाहता भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही खूपच महत्त्वाची बातमी आहे। आरबीआयने गेल्या काही वर्षांमध्ये जसं मगाशी मी सांगितलं की टप्प्याटप्प्याने का होईना पण सोनं विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि आताही असे प्रयत्न सुरू आहेत की जगातल्या कुठल्या बाजारपेठेमध्ये सोनं आहे जे विकत आपल्याला घेता येईल आणि ते सोनं भारतातच ठेवलं जाईल, असा प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेला आहे। ते एकंदरीत पाहता येणाऱ्या काळामध्ये या सोन्याच्या जो सोन्याचा साठा आहे तो भारताचाच अधिकाधिक कसा राहील याकडे लक्ष असणार आहे। अगदीच महेश, आता 100 टन सोनं भारतात परत आणलं गेलंय, याचा शेअर मार्केटवरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतोय?
नक्कीच भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती अतिशय मजबूत दिशेने जाते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. हळूहळू यामध्ये मोठे बदल होत आहेत आणि आता जसं की आपण मगाशी म्हटलंच होतं की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होतील आणि 4 जूनला जो निकाल येणार आहे त्या जो निवडणुकीचा निकाल येईल त्यानंतर शेअर मार्केट कशा प्रकारे उसळी घेईल हेच याचं भाकीतसुद्धा तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. आणि अशातच जर सोनंही भारतात येत असेल तर एकंदरीत शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून ही बाजूसुद्धा जमेची असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. निश्चितच त्यामुळे आता नेमकं काय काय घडतंय शेअर मार्केटमध्ये, कशा पद्धतीनं मोठमोठ्या हालचाली होत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.